सुरुवात करूया. आदरणीय पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मान्यवर सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित पदाधिकारी, विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्व जागरूक नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार. मी कामेश राठी, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आरटीआय ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन, तसेच या चळवळीचे प्रमुख संकल्पनाकार आणि माझ्या सोबत उपस्थित राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री राजेश माकोडे, राष्ट्रीय सचिव श्री बसंत चक्रवर्ती, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ जयश्री शहा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री राजू बेगारे, महाराष्ट्र राज्य सचिव श्री सावंत ससाने, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री सचिन खरात, मुंबई जिल्हा सचिव डॉक्टर फहीम शेख, तसे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू बांधवांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी इथे एकत्र आलो आहोत. माहितीचा अधिकार आरटीआय हा एक केवळ कायदा नाही, तर तो लोकशाहीचा श्वास आहे. नागरिकांना शासनाला प्रश्न विचारण्याचा, माहिती मागण्याचा आणि प्रशासनाला जाब धरण्याचा अधिकार या कायद्यात दिला आहे. परंतु दुर्दैवाने आज देशभरात भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, पदाचा दुरुपयोग, प्रशासकीय दुर्लक्ष, माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ आणि न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप अशा गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे जनतेचा प्रशासन, न्याय व्यवस्था आणि लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी होत चालला आहे. आज प्रश्न केवळ आरटीआय कार्यकर्त्यांना नाही, तर लोकशाही, पारदर्शकता आणि संविधानिक अधिकारांचा संरक्षणाचा आहे. याच पार्श्वभूमीवर आरटीआय ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन तर्फे 16 जून 2026 रोजी आझाद मैदान येथे आरटीआय संरक्षण धरणे व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे आम्ही केवळ काही मागण्या मांडत नाही, तर देशात अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापक सुधारणा सुचवत आहोत. आरटीआय कार्यकर्ते, विजन ब्लोअर्स, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र आणि संरक्षण कायदा लागू करावा. माहिती आयोग अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी करावा. भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, सार्वजनिक निधीचा अपहार आणि न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप अशा गंभीर प्रकरणासाठी स्वतंत्र विशेष न्यायालय स्थापन करावी. विजन ब्लोअर संरक्षण कायद्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळावा आणि कोणतेही पद, पैसा, सत्ता किंवा राजकीय प्रभावाच्या आधारे विशेष संरक्षण मिळू नये. सर्व चौकशी, तपास आणि न्याय प्रक्रिया पारदर्शक, वेळबद्ध आणि डिजिटल नोंदणीवर आधारित असाव्यात. याच उद्देशाने आम्ही राष्ट्रीय स्वतंत्र भ्रष्टाचार विरोधी न्यायालय, राष्ट्रीय तक्रार सत्यापन व पारदर्शकता आयोग आणि सार्वजनिक उत्तरदायित्व अधिनियम लागू करण्याची शासनाकडे मागणी करत आहोत. या प्रस्तावित व्यवस्थेची प्रमुख तत्त्वे अशी असतील: स्वतंत्र, स्वायत्त, निष्पक्ष आणि उत्तरदायी तपास यंत्रणा, भ्रष्टाचार, लाचलुचपत, सार्वजनिक निधीचा अपहार, पदाचा गैरवापर आणि न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप यासारख्या प्रकरणावर कठोर कारवाई करावी. संविधानातील समानता, न्याय, पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ या तत्वावर आधारित व्यवस्था. तक्रार, साक्षीदार आणि माहितीदार आणि जनहित याचिकांना विशेष संरक्षण द्यावे. भ्रष्टाचार विरोधातील सर्व प्रकरणाची वेळबद्ध चौकशी आणि न्यायनिवाडा करावा. राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्तरावर प्रभावी भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बनवावी. आमचा उद्देश कोणताही व्यक्ती, संस्था, पक्ष किंवा विचारसरणीला लक्ष्य करणे नाही. आमचा उद्देश संविधानिक शासन व्यवस्था अधिक उत्तरदायी, पारदर्शक, न्यायसंगत आणि भ्रष्टाचार मुक्त करणे हा आहे. जर या मागण्यावर वाजवी कालावधीत सकारात्मक कारवाई झाली नाही, तर आम्ही संविधानिक व लोकशाही मार्गाने जनजागृती, जनआंदोलन आणि आवश्यक कायदेशीर लढा उभारणार आहोत. तसेच आवश्यक असल्यास उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आम्ही महाराष्ट्रासह देशातील सर्व सामाजिक संस्था, पत्रकार संघटना, वकील, निवृत्त अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला संघटना, युवक आणि सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की त्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा आणि प्रत्यक्ष या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. आज जर माहिती मागणाऱ्या नागरिकांचे संरक्षण झाले नाही,
तर उद्या लोकशाही धोक्यात येईल. हा लढा केवळ आरटीआय कार्यकर्त्यांचा नाही, तर प्रत्येक जागरूक भारतीय नागरिकांचा आहे. शेवटी एवढे सांगू इच्छितो की माहिती अधिकार संरक्षण म्हणजे लोकशाहीचे संरक्षण, भ्रष्टाचार मुक्त भारत, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायी शासन हीच लोकशाही, हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. तर पुढील जे आपले निवेदन आहे ते आपले सादर करतील आमचे सचिन खरात, मुंबई अध्यक्ष. त्यांना मी सुपूर्द करतो त्यासाठी. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री नागपूर तसेच सर्व संघटनेचे मान्यवर श्री माननीय रमेश भाटी संस्थापक अध्यक्ष श्री वसंत चक्रवर्ती राष्ट्रीय सचिव, सौ तेजस्वी शाह राष्ट्रीय महिला अध्यक्ष, श्री राजू केदार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, श्री सावंत ससाने महाराष्ट्र राज्य सचिव, डॉक्टर फैल शेख मुंबई जिल्हा सचिव, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू, भगिनी आणि मान्यवर नागरिकांचे मी मनपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो. आणि आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते, बंधू, भगिनी व देशातील सामाजिक न्याय, पारदर्शकता व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी कार्यरत नागरिक यांच्या वतीने आज आम्ही आपल्यासमोर ही भूमिका मांडत आहोत. भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. तथापि देशातील विविध स्तरावर भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, पदाचा दुरुपयोग, तक्रारीकडे दुर्लक्ष, माहितीचा अधिकार, आरटीआय अंतर्गत आधाची चुकीची अथवा दिशाभूल करणारी उत्तर देणे, तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करणे तसेच न्याय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. यामुळे जनतेचा न्याय व्यवस्था, प्रशासन आणि लोकशाही संस्थांवर विश्वास कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राष्ट्रीय स्वतंत्र भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालय, राष्ट्रीय तक्रार सत्यापन व पारदर्शकता आयोग आणि सार्वजनिक उत्तरदायित्व अधिनियम लागू करण्याची मागणी करत आहोत. भारतीय संविधान संरक्षण, समान न्याय, सार्वजनिक उत्तरदायित्व व भ्रष्टाचार विरोधी विशेष अधिनियम 2026 अधिनियमांची प्रमुख उद्दिष्टे व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. या अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात येणारी संस्था स्वतंत्र, स्वायत्त, निपक्ष, पारदर्शक व उत्तरदायी स्वरूपाची असेल. भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, पदाचा दुरुपयोग, सार्वजनिक विश्वासघात, न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप, सार्वजनिक निधीचा अपहार व इतर गंभीर प्रकाराच्या चौकशी, तपास, अभियोजन व न्याय निर्णयासाठी स्वतंत्र विशेष भ्रष्टाचार विरोधी न्यायालय व प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. सदर संस्था संविधान, सर्वोच्चता, कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, सार्वजनिक उत्तरदायित्व, पारदर्शकता व समान न्याय व मूलभूत तत्वावर आधारित कार्य करेल. संस्थेची वैधानिक स्वायत्ता, आर्थिक स्वातंत्र्य व कार्यकारी हस्तक्षेपापासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी संसदेमार्फत विशेष कायदेशीर तरतुदी करण्यात येतील. भारतीय संविधानाचे संरक्षण, संविधानाचे मूल्यांचे जतन, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण व कायद्याची समान अंमलबजावणी हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका व स्थानिक स्तरापर्यंत स्वतंत्र भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा उभारण्यात येईल. न्यायपालिका, कार्यपालिका, विधिमंडळ, पोलीस विभाग, प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक सेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी तसेच सार्वजनिक पद धारण करणाऱ्या सर्व व्यक्तींवर या अधिनियमाचे समान अधिकार क्षेत्र लागू राहील. भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान राहतील. कोणत्याही व्यक्तीच्या पद, दर्जा, अधिकार, प्रभाव, संपत्ती, राजकीय संबंध किंवा सार्वजनिक स्थानाच्या आधारे विशेष सवलत, संरक्षण अथवा पक्षपात दिला जाणार नाही. भ्रष्टाचाराशी संबंधित सर्व प्रकारांमध्ये स्वतंत्र, निपक्ष, प्रभावमुक्त, वेळयुक्त व पुराव्यावर आधारित चौकशी सुनिश्चित करण्यात येईल. भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्तेचा गैरवापर, पदाचा दुरुपयोग, न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप, सार्वजनिक निधीचा अपहार, कर्तव्यातील जाणूनबुजून निष्काळजीपणा, अधिकारांचा दुरुपयोग व संबंधित गैरप्रकारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. स्वतंत्र तपास यंत्रणा, स्वतंत्र अभियोजन प्राधिकरण, स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक तपास शाखा आणि स्वतंत्र विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल. सर्व चौकशी,
तपास, अभियोजन व न्याय प्रक्रिया पारदर्शक, उत्तरदायी, डिजिटल नोंदणीवर आधारित व निर्धारित कलम मर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक राहील. संविधानातील कलम 14 समानता, कलम 21 न्याय प्रक्रिया, कलम 32 व 226 न्यायिक संरक्षण तसेच कायद्याचे राज्य या तत्वांच्या आधी राहून संपूर्ण व्यवस्था कार्य करेल. सत्य, तथ्याधारित व सद्भावनेने तक्रार करणारे तक्रारदार, साक्षीदार, माहितीदार, विसल ब्लोअर्स व जनहित आदी याचिकाकर्त्यांना कायद्याने विशेष संरक्षण प्रदान करण्यात येईल. जाणीवपूर्वक खोटी, बनावट, दिशाभूल करणारी, बनावट पुराव्यावर आधारित किंवा बुद्धीने प्रेरित तक्रार दाखल करणारे व्यक्तिविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारामध्ये 5 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू करता येतील. कोणतीही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, मंत्री, न्यायाधीश, लोकप्रतिनिधी, अधिकारी अथवा प्रभावशाली घटक कायद्यामध्ये पेक्षावरची मानले जाणार नाही आणि सर्वांना समान उत्तरदायित्व लागू राहील. सर्व तक्रारीसाठी राष्ट्रीय तक्रार सत्यापन व पारदर्शकता आयोग स्थापन करण्यात येईल, जो प्राथमिक, पडताळणी, तक्रार नोंदणी, पुरावा संरक्षण व प्रकारांचे वर्गीकरण करेल. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीची स्थिती, चौकशीची प्रगती व अंतिम निर्णय याबाबत पारदर्शक माहिती मिळवण्याचा अधिकार, कायदेशीर अधिकार असेल. भ्रष्टाचारी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयांना निश्चित कालमर्यादित निर्णय देणे बंधनकारक आहे. या अधिनियमाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला लक्ष्य करणे नसून संविधानिक शासन व्यवस्था अधिक उत्तरदायी, पारदर्शक, न्यायसंगत व भ्रष्टाचार मुक्त करणे हा आहे. आमची ही मागणी कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संस्थेविरुद्ध नसून भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक, उत्तरदायी व संविधानिष्ठ भारताच्या निर्मितीसाठी आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन व प्रास्ताविक विधेयक राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान, कायदा व न्याय मंत्रालय, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, संसदीय समित्या तसेच सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना सादर करण्यात आले आहे. संबंधित विधेयक पारित व मंजूर करण्यासाठी आवश्यक विनंती व निवेदन संबंधित प्राधिकरणांकडे सादर करण्यात आले आहे. तसेच या निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांवर वाजवी कालावधीत सकारात्मक कारवाई न झाल्यास आम्ही संविधानिक व लोकशाही मार्गाने जनजागृती, जन आंदोलन आणि कायदेशीर लढा उभारण्यास बाध्य आहोत. या संदर्भात येत्या 8 दिवसात मुंबई उच्च न्यायालय अथवा माननीय सर्वोच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार विरोधी यंत्रणांमध्ये सुधारणा व संविधानिक उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी विविध जनजागृती कार्यक्रम, शांततापूर्ण आंदोलन तसेच 1 दिवसाचे उपोषण आयोजित करण्याचे निर्णय आला आहे. याच अनुषंगाने दिनांक 16 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मंत्रालय असा सर्व संविधानिक व लोकशाही पद्धतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. देशातील सर्व जागृत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कायदेतज्ञ, निवृत्त अधिकारी, विद्यार्थी व युवांसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भ्रष्टाचार मुक्त, उत्तरदायी भारताच्या निर्मितीसाठी या जनहिताच्या लढ्यास पाठिंबा द्यावा असे आम्ही आवाहन करीत आहोत. सदर निवेदन मी आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी वाचून दाखवले आहे. धन्यवाद. काय सध्या तर हा तर एक नंबर भ्रष्टाचारामध्ये. दुसरं, ज्या महिला मुली बेपत्ता होत आहेत त्यामध्ये सुद्धा देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे. म्हणजे इथे गृहमंत्री काय करतायत हा प्रश्न मला विचारायचा. एवढ्या मुली जर बेपत्ता होत आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, याचं काही म्हणजे निदान नाही किंवा काही छळायला लागत नाही ना, गुन्हेगाराला पकडलं जात आहे आणि अतिशय भयंकर आहे. आणि त्यानंतर शेतकरी आत्महत्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे. तुम्हाला माहिती असेल दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. दिवसाला 8 शेतकरी. विचार करा किती शेतकरी आत्महत्या करतात. बेरोजगारी तर प्रचंड वाढलेली आहे. ओके, तर यासाठी आम्ही ना भ्रष्टाचाराचा भरपूर सारे कायदे आहेत. म्हणजे माहिती काय ह्युमन राईट्स आहे, म्हणजे आपण त्याचा योग्य तो वापर केला जात नाही. जसं की जपानमध्ये एक आहे, एखादी कुठली काही चुकीची घटना घडली किंवा कुठली काय झालं तर तिथे 5 वेळा का किंवा क्यू असं का झालं हे विचारलं जातं त्या क्षेत्रामध्ये. आणि जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, जोपर्यंत शेवटचं काय लागतं तेव्हा त्यांना समजतं तेव्हा तिथे कायदा बनवला जातो शेवट. तर इथे आपल्याला एक चांगल्या कायद्याची गरज आहे
जेणेकरून हे भ्रष्टाचार जे करतात त्याच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे. ओके, तर त्यासाठी आपण एक कायदा बनवत आहोत. तर त्याचं नाव आहे भारतीय संविधान संरक्षण समाज न्याय सार्वजनिक उत्तरदायित्व तक्रार व भ्रष्टाचार विरोधी विशेष अधिनियम 2026. तर याची आमच्या संघटनेने पूर्ण मेहनत करून जवळजवळ आम्हाला एक वर्ष लागलं यासाठी, हा कलम कायदे बनवण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपले जे उपाध्यक्ष आहेत राजेश माकोड साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. तर त्यासाठी टाळा वाजवा, कारण त्यांनी हे अधिनियम खूप मेहनत केली आणि सर्व सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन. तर तर हे जे कायदा काय नक्की विशेष अधिनियम 2026 याचं वाचन आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्याध्यक्ष राजू शंकर 39 कायद्याचे राज्य, समान न्याय, पारदर्शकता, सार्वजनिक उत्तरदायित्व, प्रामाणिक प्रशासन व भ्रष्टाचार मुक्त शासन सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी, सार्वजनिक कारभारी व्यक्तींना उत्तरदायित्व बनवण्यासाठी, तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी, खोट्या व दुर्भावपूर्ण तक्रारीला आळा घालण्यासाठी, तसेच प्रत्येक नागरिकास प्रभावी व निष्पक्ष न्याय प्राप्ती उपलब्ध करून देण्यासाठी हा अधिनियमित करण्यात येत आहे. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. कलम 1. या अधिनियमास भारतीय संविधान संरक्षण, समान न्याय, सार्वजनिक उत्तरदायित्व, तक्रार व भ्रष्टाचार विरोधी विशेष अधिनियम 2026 असे म्हणण्यात येईल. हा अधिनियम संपूर्ण भारतात लागू आहे. राष्ट्रीय तक्रार सत्यापन व पारदर्शकता आयोग स्थापना कशी होईल? केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय तक्रार सत्यापन व पारदर्शकता आयोग स्थापन करण्यात येईल आणि त्याद्वारे स्थापना होईल असं या कायद्यामध्ये आम्ही नमूद करतो. आयोगाची कार्य काय असतील तर प्राप्त तक्रारीची प्राथमिक पडताळणी करणे, तथ्य, कागदपत्रे व पुरावे तपासणे, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करणे, तक्रार व प्रथमदर्शनी काही आहे किंवा नाही या बाबत निर्णय देणे, पूर्व पडताळणी अनिवार्य. आयोगाच्या मंजुरीशिवाय कोणतीही तक्रार विशेष न्यायालयात दाखल करता येणार नाही. खोट्या तक्रारी फेटाळण्याचा अधिकार, पुरावे नसून बुद्धीने दिशाभूल करणारी किंवा दुर्भावनापूर्ण तक्रार आयोग फेटाळून लावू शकतो. आयोगाची स्वायत्ता, नियुक्ती व पदच्युती. स्वायत्ता आयोग केंद्र व राज्य शासनात राजकीय पक्ष, सार्वजनिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही बाह्य प्रभावापासून स्वतंत्र राहील. आयोगाची रचना अशी असेल: एक अध्यक्ष व किमान 6 ते कमाल 11 सदस्य राहतील. नियुक्तीची प्रक्रिया अशी राहील: राष्ट्रपती कडून पुढील निवड समितीच्या सीमारेषेनुसार नियुक्त झाली होती. 1. भारताचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांचे नामनिर्देशित न्यायाधीश हे अध्यक्ष असतील. लोकसभेचे अध्यक्ष हे त्यांचे सदस्य असतील. लोकसभेचे विरोधी पक्षनेते सदस्य असतील. केंद्रीय लोकपाल हे सदस्य असतील. केंद्रीय निवडणूक आयुक्त हे सदस्य असतील. या कायद्याचा कार्यकाळ हा 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत ज्यापैकी जे आधी होईल असा आहे. हितसंबंधाचा संघर्ष. हितसंबंध असलेल्या प्रकरणात कोणताही सदस्य सहभागी होऊ शकणार नाही. पदच्युती. भ्रष्टाचार, गंभीर गैरवर्तन, पक्षपात किंवा संविधान विरोधी वर्तन सिद्ध झाल्यास स्वतंत्र समितीच्या अहवालानंतर पदच्युती करण्यात येईल. स्वतंत्र देखभाल. वार्षिक लेखापाल, नैतिकता परीक्षण व सार्वजनिक उत्तरदायित्व मूल्यांकन बंधनकारक आहे. आयोग विरोधात कोणाला आणि कशी तक्रार करता येईल याबद्दल आम्ही सांगतो. आयोगातील सदस्य, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र देखरेख प्राधिकरणाकडून तक्रार करता येईल. तक्रारीतील तथ्य व पुराव्याच्या सत्यतेची प्राथमिक जबाबदारी तक्रारदाराची राहील. प्रत्येक तक्रारदार शपथपत्रासह दाखल करणे बंधनकारक राहील. जाणीवपूर्वक खोटी, बनावट किंवा सूडबुद्धीने प्रेरित तक्रार सिद्ध झाल्यास 5 वर्षापर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकेल. केवळ आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून तक्रार खोटी मानली जाणार नाही. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी विशेष अन्वेषण प्राधिकरण. कलम 19
स्वतंत्र राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी विशेष अन्वेषण प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. कलम 20 तपास, शोध, जप्ती, आर्थिक चौकशी, डिजिटल पुरावा संकलन व साक्ष नोंदविण्याचे अधिकार राहतील. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालय राहील. विशेष भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने स्थापन करण्यात येतील. सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान राहतील. कोणत्याही सार्वजनिक पद, प्रभाग किंवा प्रतिष्ठेच्या आधारे पक्षपात करता येणार नाही. कलम 24 प्रकाराचा अंतिम निकाल शक्यतो 2 वर्षाच्या आत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आयोग, प्राधिकरण व अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व. कोणताही अधिकारी भ्रष्टाचार, पक्षपात किंवा अधिकाराचा गैरवापर करताना आढळल्यास तात्काळ चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास पदच्युती, फौजदारी कारवाई व आरटीआय ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी, आमची संघटना सर्व याचा आम्ही जाहीर निषेध करतो, तीव्र शब्दात निषेध करतो. तर यासाठी आम्ही एक पोस्टर दाखवतो की आम्ही नक्की काय आहे, की आरटीआय काय करतो, त्याचा आम्ही फलक दाखवतो. सर्वांनी फलक दाखवावं. याचा आम्ही तीव्र निषेध करतोय. श्री कामेश घाडे आमचे संस्थापक, राजेश माकोडे सर ज्यांनी हा ड्राफ्ट हे केला. आता ॲक्च्युली कसं झालंय, आपण वाचन फक्त केलं, पण मूळ मसुदा असा झालाय की प्रेसवाल्यांना नक्की काय समजावून सांगायचं आहे. आता श्री कामेश घाडे सर आमचे संस्थापक आणि राजेश माकोडे सर आणि इतर टीम या सर्वांनी मिळून मसुदा असा तयार केला आहे की जे RTI वर कार्यकर्त्यांवर हल्ले होतात किंवा आम्ही काही माहिती मागवल्यावर ती पुरवली जात नाही. खरं अण्णासाहेब हजारे यांनी चांगला कायदा आणला, कारण त्याच्यामुळे जरा भ्रष्टाचार कुठेतरी थोड्या अंशावर पण तरी त्यांच्यावर थोडी गदा येऊ शकते. पण थोडक्यात काय झालं, गेले वर्षभर हा जो ड्राफ्ट तयार केला जातोय, आता नक्की हा ड्राफ्ट कुठे जाणार आहे, तर पहिला तो संसदेत जाणार आहे. संसदेतून तो लोकसभा, राज्यसभेला जातो. म्हणजे मुळात जेव्हा विधेयक पास होतं, RTI कायदा जसा पास झाला 2005चा, तसा हा ड्राफ्ट आमचा पास होण्याकरता आम्ही जी धडपड करतोय, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की पत्रकारांनी जर त्यांना आम्हाला सपोर्ट केला तर जास्त बेटर होईल. कारण आपल्याला हे प्रत्येकाला त्रास होतोय, पण जेव्हा वेळ प्रत्येकावर येते तेव्हा कुठेतरी जागरूकता येते. तोपर्यंत काय माणूस चालतंय, आम्हाला वेळ नाही, ह्या घटना होतच राहतात. आणि भरपूर मेहनत आमच्या टीमनी केली आहे. मी स्वतः महिला अध्यक्ष, मी जवळजवळ 15 ते 20 वर्ष या कार्यामध्ये आहे. आणि मला जे प्रॉब्लेम येतात ना, कारण जेव्हा भांडायला आम्ही जातो, समजा आता खोट्या केसेस आहे, खोट्या केसेस नंतर निष्पास कस्टडी होते, नंतर आम्हाला जेलमधनं पण प्रकरणं बाहेर येतात, पण तिथे पण काही जाणाऱ्या म्हटलं का तिथे पण भ्रष्टाचार आडवे येतात, गरिबांना न्याय मिळत नाही, वर्षानुवर्ष प्रलंबित खटले चालले. जवळजवळ 5 करोड केस आपल्या पेंडिंग आहेत. सगळ्या डिस्ट्रिक्ट पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत 5 करोड केसेस पेंडिंग आहेत. इतर तहसील कार्यालयात पण पेंडिंग आहे. मग हे कशामुळे होतं की न्याय पण विकला जातो, ह्याची आम्हाला शरमेची बाब आहे. कारण जेव्हा आम्ही पारदर्शकता आमच्या टीममध्ये आहेतच, त्याच्यामुळे हा मसुदा उचलण्याचं कार्य आम्ही कशासाठी करतोय की नेमकं जे विधेयक आम्ही पास करून घेतोय त्याची माहिती जरा थोडक्यात श्री राजेश माकोडे सर देतीलच तुम्हाला. आणि हे विधेयक पास करण्याचं आम्ही का प्राविधान करतोय की पुढे कोणत्याही RTI कार्यकर्त्यावर हल्ले होऊ नये किंवा कोणी माहिती मागितली तर त्याला संरक्षण मिळावं. आणि अजून काही गोष्टी असतील तर सर सांगतील तुम्हाला. एक मिनिट. आणि न वेळ वाया घालवता सरळ मुद्द्यावर येतोय. हा जो कायदा जो आहे, जो आम्ही चालू करवण्याच्या मागे जो म्हणजे जो आमचे प्रयत्न चालू आहे, अनेक वर्षापासून चालू आहे, तो आता पूर्ण आमचा ड्राफ्ट तयार झालेला आहे. तर ते आता वाचून दाखवायला वेळ नाही आणि तुमच्याकडे पण अनेक कामं असतात, त्यामुळे मला पण तुमचा वेळ जास्त घेता येणार नाही. तरी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की या कायद्यामुळे, हा कायदा जर अंमलात आला तर या कायद्याच्या अनुषंगाने आपण जो 14चा जो अनुच्छेद 14चा जो वापर केला आहे याच्यामध्ये, तो कायदा सर्वांना समान राहणार. कारण तुम्ही प्रत्येकाला प्रोटेक्शन ऍक्ट हा लागू करताय. एखाद्या जर आपण कुठल्याही कार्यालयामध्ये गेलो, त्यांच्या विरोधात जर आपण काही बोलतो म्हटलं तर त्यांना प्रोटेक्शन ऍक्ट लागू आहे.
मग ते आपल्याला सरळ म्हणतात हे आमचं ऑफिस आहे, इथे हे चालणार नाही, ते चालणार नाही, हे नाही, ते नाही, अमकं ढमकं सगळं दुनियादारी आपल्याकडे ठेवतात. परंतु मग आपण अशा वेळेस जायचं कुठे? मग आता आपल्याला इलाज नाही, आपण काय करतो, पोलीस स्टेशन मध्ये जातो. पोलीस 99% पोलीस हे विकले गेलेले आहेत, खालून वरपर्यंत. ह्या सत्तेमध्ये असा एक तरी व्यक्ती मला दाखवा की जो भ्रष्टाचारी नाहीये. यांचा भ्रष्टाचार एवढ्या डोक्याच्या वर झालेला आहे की अक्षरशः जर एखाद्याने लढतो म्हटलं ना, तर त्याला एकतर खोट्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकलं जातं, त्याचं तोंड दाबलं जातं की तेव्हा, किंवा एखाद्या पत्रकाराची हत्या केली जाते. त्याच्यामुळे हा कायदा येणे अत्यंत महत्वाचा आहे, कारण या कायद्यासमोर सर्व आपण समान ठेवलेलं आहे. या कायद्याला फक्त प्रोटेक्शन ऍक्ट कोणाला लागू राहणार आहे? फक्त जो तक्रार दाखल करत आणि तो तक्रार जर सत्य असली त्याची, किंवा तो जो तक्रारदार काही अडचणीत असला, तर त्याला फक्त प्रोटेक्शन ऍक्ट लागू राहणार. त्या ऍक्टच्या समोर न्यायाधीशाला, त्या न्यायालयामध्ये न्यायाधीशाला सुद्धा कुठला प्रोटेक्शन ऍक्ट लागू राहणार नाही. कुठला कलेक्टर असो, कोणी पोलीस अधिकारी असो का अधीक्षक असो, त्या कायद्यापुढे सगळे समान राहणार. तिथे येऊन त्याला उत्तर द्यावंच लागेल की या तक्रारीवर कारवाई का केली नाही. आता 2006 मध्ये जो अण्णा हजारे साहेबांनी जो कायदा पास केला, त्यासाठी त्याच्याकडे किती लोक आले होते, म्हणजे फार रोडवर झेंडे घेऊन वगैरे अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्याच्यामुळे तो कायदा पास झाला तो कायदा. परंतु आज जर आम्ही म्हटलं की तिरंगे घेऊन आम्ही आझाद चौकात जर बोलवलं, तर आमच्या मागे किती येणार? आमच्या संघटनेच्या व्यतिरिक्त कोणीही येणार नाही, कारण लोकांना काही वेळ नाही, कोणाला काही पडलेलं नाही कशात. ते पुढची पिढी काय होणार हे अजिबात विचार करत नाही. आजचं आपलं घर चालते ना, महाराष्ट्रातली आज अशी स्थिती आहे की आज आपलं घर चालते ना, उद्याचं उद्या बघू. उद्याचा कोणीही विचार करत नाही. आणि विचारही करतात तर कोण? सरकारी नोकरदार जे आहेत ना, त्यांना पगार चालू राहतो, त्यांना माहिती आहे पगार चालू आहे, पुढचं आमच्या पोरांचं भविष्य ओके. पण गरीबाचं काय? आज सिलेंडर किती महाग झालेत, इलेक्ट्रिक बिल महाग, सगळं एवढा भ्रष्टाचार चालू आहे भयंकर की अनलिमिटेड. आपण कुठेही हस्तक्षेप जरी केलं तर आपले तोंड दाबल्या जातं. असे अनेक मुद्दे आहेत की जे तुमच्यापासून लपलेले नाही आहे किंवा माझ्यापासून लपलेले नाही आहे. म्हणून मला एकच म्हणणं आहे माझं की जेवढे पत्रकार बंधू आहे, मी सगळ्यांचे नंबर वगैरे घेतलेले आहेत. तुम्हाला मी माझं ड्राफ्ट जो नवीन तयार केलेला आहे तो मी सगळं तुम्हाला पाठवतोय, तुम्ही वाचा. आणि त्यात जर तुम्हाला मला काही त्रुटी जर वाटली तर मला सांगा. म्हणजे माझी तयारी, म्हणजे आमच्या संघटनेची पूर्ण, आम्ही संसद आणि तिकडं सुप्रीम कोर्टामध्ये जायची पूर्ण तयारी आहे. म्हणजे याच्यात जर आमची हत्या जरी झाली तरी आम्ही मागे हटणार नाही, पण या सरकारला भ्रष्टाचार करू देणार नाही, एवढं नक्की. एवढं बोलून माझे शब्द संपवतोय मी. धन्यवाद, आभार. धोरणे आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन. त्याचं जे आमचं जे ब्रीदवाक्य आहे, आरटीआय वाचवा, लोकशाही वाचवा आणि भ्रष्टाचार वाचवा. त्याचा आपण त्यातले काही मुद्दे नेमके ते आम्ही पोस्टरच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू इच्छितो. सर्वांनी कृपया आपलं पोस्टर घ्या. थँक्यू. तर सध्या भ्रष्टाचार जो माहिती अधिकार हा कायदा आहे, हा वाचवणे फार गरजेचं आहे. आणि यासाठी आम्हाला सर्व पत्रकारांची सुद्धा व्हायला लागेल, कारण आपण जेव्हा एखादं करप्शन करतो ते आरटीआय कार्यकर्ते सुद्धा आणि पत्रकार सुद्धा हत्या केल्या जातात. तर आम्हाला सुद्धा तुमची मदत पाहिजे. तुमचं काही या संदर्भात आम्ही जे आता मांडलेले आहे आमचं सर्व, तर याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ओव्हर टू मी जे आता पत्रकर्त्यांना माहिती देतो आणि त्यांनी आम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनात ते विचारू शकतात. 16 जूनचं जे तुमचं आंदोलन आहे ते नेमकं कशासाठी आहे? अजून नवीन कायदा आहे त्याच्यासाठी आहे, आणि जे भ्रष्टाचार जो चालू आहे त्याच्या विरोधात आहे आमचा. तो कायदा आहे तो तुम्ही म्हणता संसदेत मांडणार आहोत आणि पुढे, पण त्यासाठी आंदोलन करायची काय आवश्यकता होती? नाही, रस्त्यावर उतरावं लागेल ना. निवेदन तर आम्ही देतोय, सर्वच करतोय, कारण जनसामान्यापर्यंत पोहोचायच लागेल आम्हाला. तुम्ही निवेदन दिलेलं नाही. हा, निवेदन स्वतः केलं ना आम्ही सर. त्या दिवशी देणार. हा, आम्ही फक्त एकच नाही, भरपूर सारे मुद्दे आहेत, असं नाही की एकच आहे, खूप सारे मुद्दे त्याच्यामध्ये. तर ते तुम्हाला आम्ही आता हे प्रेस नोट देतोच आहे, त्याच्यामध्ये सर्व आम्ही सर्वत्र मांडलेले आहे त्याच्यामध्ये. आणि असं काय एकच कायद्याचं हे करतोच आहे. हे जे
आहेत ऍक्च्युली 444 ते कधीपासून अस्तित्वात आले? हे 2018 पासून स्टार्ट झालं आणि म्हणजे महाराष्ट्रातून स्टार्ट झालं आणि नंतर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि याचं जे नोंदणीकृत आहे जे भारत सरकारमध्ये आम्ही केलं ते 2021 साली आम्ही केलं म्हणजे पॅन इंडिया. एवढ्या वर्षामध्ये आजपर्यंत तुमची आंदोलनाची रूपरेखा काय होती? काय केलं? नाही आम्ही आंदोलन केली म्हणजे खूप सारी निवेदनं आम्ही सरकारला दिले आहेत, आरटीआय कार्यालयांना मदत केली आहे, जेवढे आरटीआय मानव अधिकार याचे आम्ही प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत, त्यांना घडवलेले आहेत. तर खूप सारी अशी कामं केली आहेत, वृक्षारोपणची कामं केली आहेत, ब्लड डोनेशनचं काम केलं आहे, अशी खूप सारी आम्ही कामं केली आहेत त्या माध्यमातून. आणि आमचं चालूच असतं जेवढे पण भारतामध्ये जेवढे आरटीआय कार्यकर्ते आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही नेहमी प्रशिक्षण देत असतो, त्यांना ड्राफ्टिंग म्हणून देत असतो, त्यांना जे काही मदत लागत असेल ते मदत आम्ही करत असतो. त्याच्यामुळे आमचे जवळजवळ म्हणजे आम्ही स्वतःच्या प्रेस सुद्धा आम्ही स्टार्ट करतोय आरटीआय टाइम्स करून. त्या माध्यमातून आम्ही जनतेला म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हाला पोहोचतोय आम्ही. तर मग यासाठी जनतेपर्यंत आंदोलन कसं पाहिजे की जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आम्ही काय करू, नाहीतर असंच सोशल मीडियावरती येऊन पोस्ट करणं हे करणं हे नाही. तुम्ही जनतेला इथे सरकार समोर लागेल. आता किती आंदोलन होतात या माध्यमातून पण सरकार किती ऐकते. आज आहे ना महाराष्ट्र 1 नंबरमध्ये. माझा एक प्रश्न आहे, सध्याचं विद्यमान सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं नाहीये, हो. भ्रष्टाचाराने निवडून हो. आलेलं आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा करून. हो. अशा सरकारकडनं तुम्हाला न्यायाची काय अपेक्षा आहे? नाही यासाठी आहे ना साहेब म्हणजे खूप आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे खूप सारे आर्टिकल लिहितोय, पेपर न्यूज देतोय, जनतेला जागरूक करतोय. निवडणुकीमध्ये 2000 मला वाटतं सर्वप्रथम आम्ही 2019ला ईव्हीएम हॅक केलं जात आहे याची सर्व माहिती दिली, कशा प्रकारे केलं जातं याची संपूर्ण आम्ही माहिती दिलेली आहे की कसं जाईल. म्हणजे इथे मतदारांना सुद्धा विकलं जात आहे पैशाच्या स्वरूपामध्ये, ईव्हीएम मध्ये सुद्धा घोळ केला जात आहे, निवडणूक आयोग आहे हे पक्षपातीपणा करत आहे, हे सर्व दिसते सर्वांना. म्हणजे या संदर्भात न्याय व्यवस्था जी आहे ती पण भ्रष्ट आहे. मध्यंतरी प्रेस क्लबमध्ये कॉन्फरन्स झाली होती हा. वर्षभरापूर्वी. तिथे काही टेक्निकल पद्धतीने त्या तरुणांनी सिद्ध केलं हा. कशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ते सगळं मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नकार दिला की ही पद्धत आम्ही नाकारली आहे. आपली जी निवडणूक पद्धत आहे ती ईव्हीएम पद्धतीने त्यांना तुमची जी तांत्रिक बाजू आहे ती आम्ही नाकारतोय असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे न्याय व्यवस्था पण भ्रष्ट आहे. ते तर दिसते सर्वांना. मध्ये मद्रास हायकोर्टचा निकाल पण होता. स्वतः न्यायाधीश बोलले की आमची न्याय यंत्रणा आणि सगळं न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे. त्यांनी स्वतः बोललेत, ते स्वतः याच्यामध्ये बोलले, त्यांच्या टेबलवर बोललेत ते. त्यांनी स्पष्ट सांगितलं. मग आम्ही काय यांच्याकडनं अपेक्षा तर आम्हाला नाहीये, पण दुसरा पर्याय नाही ना आपल्याला. कारण सरकार एवढी निगररट्ट आहे की तुम्हाला ही सरकार पाडावंच लागेल. कारण ही सरकार आपली बाग होऊन बसलेली आहे सर्वांची. म्हणजे आपले वडील जे आज्ञा देईल पोरांना ऐकावंच लागेल असं आहे. आणि चारीकडनं खालून पासनं तर वरपर्यंत तुम्ही काहीही करा, काही आवाज नाही उठवू शकत. तुम्ही जर न्यायाच्या विरुद्ध जाणार, तुम्हाला गुन्हे दाखल होणार, तुम्ही पण आतमध्ये सडसाल आणि तुम्हाला कुठल्याही गुन्ह्यामध्ये फसवणार. कुठल्याही ज्या गुन्ह्याशी काही संबंध नसतात अशा गुन्ह्यामध्ये तुम्हाला फसवलं जाते. मग आता आम्ही काय अपेक्षा करणार आहे अशा आपल्या देशातली जनता खूप शांत आहे. देशाचा मुखिया जो प्रधानमंत्री आहे तो स्वतः चौथी फेल आहे. म्हणजे तो इंजिनियर आहे एक. आणि दुसरी गोष्ट आपली न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे. पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. ऍक्च्युली जनतेचा तो मुखी असल्यामुळे प्रेसला सामोरं जाणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते पण तो नाकारतोय. अशा परिस्थितीत जनतेचं आंदोलन मोठ्या प्रमाणात आमचा तोच विषय आहे. 5-6 वर्षाचा विवेक भाग आहे. आम जनता आहे. आम जनताला दाखवायचं काय आपण हल्ल्याशिवाय सरकार हलू शकत नाही. कारण विषय काय झालेला आहे, आपण मोर्चा करणार, हे करणार, ते करणार, तेवढ्या पुरतीचा विषय होतो. हे निगेटिव्ह आहे. हे बेस्लाम लोक आहेत, चक्क बेस्लाम लोक आहेत. हे लोकांना काही फरक पडत नाही. आम लोकांचं फक्त टॅक्स कलेक्शन करायचं, टॅक्स करून आपल्यावरच बघायचा, खर्च वाढवायचा, आपल्या मुलांचं शिक्षणाचं वाटव करायचं, भ्रष्टाचार करायचं यांनी ठरवलेलं आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आणि तुमच्या थ्रू आम्ही आवाहन करतो पब्लिकला, पण पब्लिकनी मग उतरावं आणि आम्हाला साथ द्यावी. कारण भविष्यात हा माझा मी करणार नाही, पण भविष्यात पाकिस्तान, नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. कारण या लोकांनी जी जागा खोललेली आहे यांना तिथे ढकललंच पाहिजे. किंवा पंतप्रधान बाहेर जाऊन मेलोनीगिरी करतात, ते पत्रकारांना प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही. आता न्यायाधीश स्वच्छ न्यायाधीश लंडनला काही कुठे बाहेरगावी गेलेले आहेत की क्रीडा क्षेत्रात 150 लोक गेले, सरकारी तुमच्या आणि माझ्या पैशाने गेलेले. आम्हाला तुमचा पत्रकारांचा पण साथ पाहिजे. कारण तुम्हाला पण माहित असेल कितीतरी पत्रकार पण विकले गेले. हा, तर आम्हाला म्हणून तुमचा साथ पाहिजे आणि तुमच्या थ्रू बाकीच्या पब्लिकचा पण साथ घ्यायचा आहे. कारण हे बघा,
शिवाजी जन्मायला यावं पण शेजारच्या माझ्याकडे नाही, हे आपल्या महाराष्ट्रात बोलत होते. मग माझं म्हणणं आहे, का माझ्या घरी नाही? कोणीतरी पुढे गेला पाहिजे. तोच तुम्ही म्हणताय की मीडियम प्ले गेलेला आहे, तर ही वस्तू तिथे असली तर ही वस्तू तिथे आहे की आरटीआय ऍक्टिव्हिटी वर दुसरे गेलेलं ते सुद्धा खंडणी गोळा करतात. का तुम्ही काय नाही का असं तर दिसून आलं ना, जर काही पुरावे असतील तर 100% त्याच्यावर कारवाई होणार. तर आमची संस्थेमध्ये आम्ही खूप पारदर्शकपणे काम करतो आणि तुम्हाला सांगायचं की आमच्या संस्थेमध्ये एकही कार्यकर्त्याला अजून असं पकडलं गेलेलं नाही किंवा असा कुठले आरोप झालेले नाही आत्तापर्यंत तरी. हा पण इथं हा आहे पण बघा, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगू, एखादं माहिती मागणं तर सरकार जबाबदारी काय, कलम 4 अंतर्गत ना त्यांची वेबसाईटवरती माहिती टाकणं, जे काही तुमचा कारभार होतो तो कलम 4 अंतर्गत देण्या कशाला कोणाला आरटीआय करायची गरज आहे? जर शासनाने स्वतःहून जर त्या वेबसाईटला अपलोड केले जे काय तुमचा कार्यभाग आहे तर कशाला आरटीआय करायची गरज नाही. आरटीआय करायची गरज का लागते की हे माहितीच देत नाही, आम्हाला कळूच देत नाही आमचा पैसा कुठे गेला, टॅक्सचा जो जमवलेला पैसा आहे तो कुठे खर्च केला. आणि करप्शन महाराष्ट्रात 1 नंबरवरती, मी अगोदरच सांगितलंय. आणि तुम्ही जो विषय काढला साहेब की इथं मान्य करतो आम्ही, न्यायपालिका विकली गेले, मीडिया विकली गेले आणि ते मी असं म्हणेन ना, भांडवलदारांचं म्हणजे हे आहे, लोकशाही संपली, भांडवलदार लोक तिथे आमच्या प्रस्थापित झाले तिथे. आणि भांडवलदारी लोकांना हे करण्यासाठी म्हणजे लोकांनी लढा हा दिलाच पाहिजे. तुमचा एक मी गंभीर मुद्द्याकडे जातो, हा अतिशय गंभीर आहे, सामान्य माणसाला हा समजत नाही. पण मी सांगतो, तुम्हाला माहिती आहे का की जी 2018 पासून म्हणजे एक कायदा पास झाला, त्याच्यामध्ये जे पार्टी आहेत आपल्या जेवढ्या पण पक्ष आहेत देशामधले, त्यांना 100% टॅक्स बेनिफिट आहे. पीएम केरला सुद्धा 100% टॅक्स बेनिफिट आहे. विचार करा. मग मला सांगा, इकडचा उद्योगपती, इकडचा जो म्हणजे जो कमवणार किंवा इन्कम टॅक्स भरणार आहे तो डोनेशन करेल का, किंवा तो त्या सामाजिक संस्थेला डोनेशन, जेवढा पण शिक्षण व्यवस्था आहे, एज्युकेशन आहे, आरोग्य आहे, या सर्व NGOs आहेत. आणि ज्या ओबीसी किंवा जे हे बॅकवर्ड क्लासेसचे लोक आहेत त्यासाठी इथे खर्च करतात. पण इथे काय होतं माहितीये की जो पैसा निधी आहे तो पूर्ण पार्टी फंडामध्ये चालले. आज त्यांच्याकडे एवढा फंड आहे ना, आज सत्ताधाऱ्यांनी एवढा फंड आहे ना की आज ते कोणाला विकत घेऊ शकतात. तुम्ही मतदान केलं समोरच्या पक्षाला, पण आज पक्ष फुटले जातात का, तर त्यांना करोड रुपये 50 खोके किंवा इतर त्यांना ऑफर दिल्या जातात किंवा ED CBIच्या धाडी धरल्या जातात. हा मोठा प्रश्न आहे इथे, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा झालेला आहे. हा पैसा रोखला गेला पाहिजे. हा DMC में लीगल टेंडर पास होते हैं, हाँ। और जो टेंडर पास होना चाहिए उसकी फाइल धूल मिट्टी लपटे मंत्रालय में पड़ी रहती है। हाँ। सारा भ्रष्टाचार तो ज्यादा से ज्यादा BMC का है। हाँ। तो उसको आप लोग किस तरह की राहत दोगे? प्लस जो हमारे हिंदुस्तान की जो अदालत है उसमें बहुत से केसेस पेंडिंग पड़े, अंदर लोग सड़ रहे हैं, लेकिन उन लोगों के लिए सरकार सोच रही है, उनके लिए आप लोग किस तरह की राहत दोगे? नहीं सर, इसीलिए तो हम लोग ये कानून लेके आ रहे हैं. जैसे अभी जो करप्शन निकालने के लिए लोकायुक्त है, RT है, ग्राहक संरक्षण कानून है, ऐसे बहुत सारे कानून है. तो इसलिए हम लोग ने ये कानून लिया है. लेकिन मुझे भी लगता है कि अभी जनता को आगे चढ़ के जन आंदोलन करने की जरूरत है. जब तक ये सुधरते नहीं है कि अभी जो करप्शन बढ़ रहा है जिस लेवल पे अभी है भारत है, तो जनता को आवाज उठाना चाहिए. जो भी अभी जो नेबरहुड है हमारे, जैसे कि पाकिस्तान है, श्रीलंका है, नेपाल है, तो वहाँ पे देखिए वहाँ की जनता ने वहाँ पे सरकार को खदेड़ दिया है, उनको निकाल दिया वहाँ के. तो अभी यही ऑप्शन अपने पास रहता है. जब तक जनता जागरूक नहीं होती अपने हक के अधिकार के खिलाफ, तब तक कुछ नहीं हो सकता. जनता को जागरूक होना पड़ेगा. तो ये पैसे देके ये से करवाएंगे, मीडिया को बिकट लेंगे, सबको मतलब बिका हो गया है, मतलब भांडवलशाही आ गई है. स्वर से मला ऐकायला हा ऑलरेडी आहे. हो तो असताना तुम्हाला विशेष संरक्षण कायदा त्याची डिमांड का करायची? हा. तर पहिली गोष्ट काय माहिती आहे, आता असं RTI काढणं, सामाजिक कार्यकर्ता असा हा जो कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणीच होत नाही. जेव्हा पोलिटिशियन जातो ना तेव्हा तिथे राजकीय जे पुढारी आहेत त्यांचीच बाजू घेतली आहे. तिथे विकलं नाही. एक प्रकारे पोलीस असेल किंवा सरकार असेल हे करप्ट झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं पाहिजे तसं सहकार्य. हा. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? एखादी फिर्याद वगैरे तुम्ही टाकणार आहात का? नाही, आमचा लढा सुरूच आहे आणि आम्ही सर्व जनतेला आणि RTI कार्यालयात आम्ही नेहमी मार्गदर्शन प्रशिक्षण वर्ग आम्ही भरवतोच आणि त्यांना ड्राफ्टिंग सर्व जे काही मदत लागत असते किंवा म्हणजे मीडिया असेल किंवा इथं ड्राफ्टिंग असेल किंवा त्यांना काय गायडन्स काउन्सिलिंग करणं हे आमचं नेहमी चालूच असतं. आमचं असा एकही दिवस सुटत नाही की आम्ही या मार्गदर्शन करत नाही. द्वितीय अपील जो आहे ना, द्वितीय अपील मध्ये लोड का वाढला?
तुम्ही खालच्या वर्गाने त्याच्यावर कारवाई केली नाही, उत्तरं दिली नाही, म्हणून आम्ही द्वितीय अपील तिथे त्यांच्यावर बोजा वाढलेला आहे, बरोबर. म्हणून द्वितीय आयोगाने अशी ऍक्शन घेतली पाहिजे की जो प्रथम अपील अधिकारी आहे आणि माहिती अधिकारी आहे, सर्व यांना घरी बसवलं पाहिजे. यांच्या भीतीने काय होणार, ते काम एवढे व्यवस्थित करतील की द्वितीय अपीलचा ऑटोमॅटिक लोड कमी होईल. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी ते देत नाही, तर ट्रान्सपरन्सीसाठी तुम्ही सीसीटीव्ही किंवा स्क्रीन डिस्प्ले वगैरेची मागणी करणार आहात? हो, 100% करणार आहे, 100%. माझ्या ती मागणी तुमची याच्यामध्ये दिसत नाही. नाही याच्यामध्ये आहे का? हो, आहे माहिती त्याच्यामध्ये दिली आहे. आणि माझं एक सजेशन असं आहे की आता मिसिंग वुमनचा तुम्ही आता मुद्दा हे केला, तर हायकोर्टामध्ये शहाजी जगताप यांनी मिसिंग वुमनची 1-2 वर्षापूर्वी PI टाकलेली आहे, तर त्याचा तुम्ही फॉलोअप वगैरे घ्यावा असं माझं एक तुम्हाला सजेशन आहे. चालेल, नक्कीच. माझं तो काय मसूद तयार करतो थोडं चांगलं आहे, पण तुम्ही एकीकडे मी असं म्हणता की सरकार निगलगट्ट आहे, मग तुम्ही तिनं मसूद स्वीकारतील का? सुधारतील म्हणजे आपल्याला कसं आहे माहिती आहे का, जसे आज एकतर्फी सरकार आहे, बरोबर. आता मला सांगा, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ते कसे धडाधड निर्णय घेतात, मग आपले झोपलेत का? पण तो कसं तिकडे घेतो? आम्ही जे आहे ते तयार करतोय ना, याला नुसतं महाराष्ट्रापर्यंत लिमिट नाही ठेवलंय, याला पूर्ण भारतामध्ये त्यात सर्वे आले. भारतात असा एक पण नेता नसणार की ज्याच्याकडे आपला ड्राफ्ट त्या टेबलावर नसणार. निदान आपल्याकडे त्यांचे 10 तर विरोधी उभे होतील, आपल्या बाजूने काहीतरी 10 तर नंबर येतील. जसं आज आपण 0 आहोत, बरोबर. तिथे सरकारच्या विरोधात कोणी जायला तयार नसणार. मग तसं आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय. आमचं कोणत्याही पक्षाशी काही रिलेशन नाही, आम्ही पक्षासाठी काम करत नाही. कुछ फर्जी बिल्डर जो होते हैं, अभी जो हमारी सरकार है, जो 40-50 सालों से यहाँ लोग रहते हैं केसारी में, उन लोगों को बांग्लादेशी घोषित किया जा रहा है, और जो बाहर से बांग्लादेशी यहाँ पे आ रहे हैं उनके नकली डॉक्यूमेंट बनाए जा रहे हैं, तो उसकी छानबीन आप लोग किस तरह करोगे? हमारा कैसा, हमारे प्रयत्न चालू ही रहते हैं. हमारे जो एरिया में जो कार्यकर्ते हैं, कहीं पे भी हमको जैसा उनको कोई ऐसा मालूम पड़ा तो वो RTI डालती है, ट्राई करती है. लेकिन आपको तभी तो हमने लोगों ने बोल ही दिया ना. हमारे पास जो ऐसे कोई आते हैं, जैसे कोई झोपड़ा टूटा है या कुछ है, तो हम लोग उनको गाइडेंस करते हैं कैसे क्या करना है, RTI कैसे करना है या अपील कोर्ट में कैसे जाना है. तो हम लोग रेफरेंस भी देते हैं एडवोकेट के भी कि कैसे आप लड़ सकते हो उसके बारे में. तो हमारा ये काम चालू है, पहले से चालू है, ऐसा नहीं कि आज. लेकिन लोग, जनता को जागरूक होना पड़ा अपने हक के बारे में. उनको भी RTI, मतलब ऐसा नहीं कि हम लोग RTI करना खाली RTI एक्टिविस्ट का ही काम है. भारत का कोई भी नागरिक ये RTI अर्जी लगा सकता है, कोई भी. ऐसा नहीं कि हम ही कर सकते हैं, आप भी कर सकते हो, पत्रकार, सब हर नागरिक यहाँ का भारत का RTI अर्जी कर सकता है. लेकिन उनको पता नहीं रहता कैसे करना है, क्या करना है, और उनके पास एक संगठन नहीं रहता है. तो एक संगठन होना बहुत जरूरी है आज की डेट में, ताकि उनको मतलब गाइडेंस भी मिले, उनके साथ खड़े भी रहे, और उनको पूरा मतलब कैसे लेके जाना है वो पता करे. मतलब संगठन क्या हो जाती है, एक लकड़ी रहेगी तो तोड़ना आसान है, लेकिन 10 लकड़ी जब एक साथ रहेगी तो तोड़ना मुश्किल है. ये तो हमारा पूरा जनता से, पत्रकार से, और सबसे जो यहाँ का युवा जो तरुण है खास, उसके भी आशा है देशवासियों से कि मतलब कि हमारे इस आंदोलन को आप सपोर्ट करोगे, और जो भी हम कानून लेके आ रहे हैं और जिस भ्रष्टाचार के खिलाफ हम लोग लड़ रहे हैं, आपका सहयोग रहेगा. तर आम्ही आता जाहीर निषेध करतो. देशामध्ये बेरोजगारी आणि ते रोजगार नाही त्याचा मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही ना, एक प्रकारची बेरोजगारी, हा, तर इंडस्ट्रियल वाढवल्या पाहिजेत, सरकारने त्यासाठी काम केलं पाहिजे. ते सरकारकडून होताना दिसत नाही. तर बेरोजगारी खूपच वाढली. मेन म्हणजे आता तो नीटचा प्रश्न, म्हणजे पेपर फुटला जातोय, म्हणजे 200 पेक्षा जास्त वेळा पेपर फुटला गेल्या 12 वर्षामध्ये, आणि असे अतिशय भयानक आहे. म्हणजे वर्षभर 3-4 वर्ष जेव्हा अभ्यास करून जर त्याचा निकाल लागला असेल, पेपर फुटवत असेल, त्याची मेहनती वाया जाते असं काम. तर ते शिक्षण व्यवस्था खूप खोकळी झाली. तर यासाठी पण काम केलं पाहिजे सरकारने. आणि ते राजीनामा जे आहे, शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज आपल्या निकटमध्ये हे लोक काही म्हणजे भ्रष्टाचार झाला किंवा काही त्यांचे आरोप झाले तर अजिबात राजीनामा देतात, तसेच राहतात. असं तर आम्ही त्याचा राजीनामा वापरू आमची समजूत.
आम्हाला जो नवीन कायदा आहे तो आणायचा आहे. नवीन कायदा जो आम्ही प्रयत्न करतो आणायचा आहे. तसा आज 2016 अन्ना हजारेंनी जो कायदा आणला होता त्याच्यामुळे आज आपण माहिती निदान काहीतरी असू नये म्हणजे काहीतरी माहिती तर मागू शकतो. परंतु आज तुम्ही तक्रारीवर तुम्ही हालचाल नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. तुम्ही हालचाल जरी केली ना त्याच्यावर आरटीआय जरी टाकली तरी तुम्हाला उत्तर शून्य, त्याच्यावर काही कोणी कारवाई. म्हणून हा कायदा जर अंमलात आणला या कायद्यासमोर सर्व समान राहतील, काय न्यायाधीश असो, काय कोणी मंत्री असो, काय कोणीही असो. म्हणजे जो खोटा बोलणारा व्यक्ती असेल त्याला तिथे कटघऱ्यात यावं लागेल, त्याला कुठलीही प्रोटेक्शन मिळणार नाही, त्याला सरकारी वकील मिळणार नाही, असं कायद्याच्या कलमामध्ये आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे. तो जो कायदा आहे तो अंमलात आलाच पाहिजे, मला तरी असं वाटतं. आरटीआयच्या बेसवर आहे तेच हे मान्य करत नाही, लागू करत नाही. त्यामुळे गोचिका कल्पना करतात, आरटीआयचं तोंड दाबणं करतात. आमचा मुद्दा तो आहे ज्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यात स्थापना झाली जे तुम्ही भोगताय ज्या सरकार एरियासाठी तुम्ही केले पण तेच लागू करत नसेल तर मग काय. त्यामुळे आम्ही रस्ते उठतो. महागाई हा मुद्दा झाला, दुसऱ्या पोरांच्या शिक्षणाचा विषय झाला. आज कुठे आहे जॉब, कुठे हो IT सेक्टरला आणि बाकी सेक्टरला सगळीकडे जे पोरं तुमच्या वडिलांनी 10-15 लाख घेऊन पोरांना शिक्षण शिकवलंय, आज तो पोरगा 8 आणि 20 हजारची नोकरी शोधतोय. हो, कारण त्या लेवलची नोकरी पण ठेवली नाही. सर्व काम धंदे गुजरातला फिरवतात, दुसऱ्या राज्यात फिरवतात. महाराष्ट्रातलं सर्व जे बिझनेस आहे MIDC इथे ते दुसरीकडे पलायन होतं. याच्यामुळे आमचा उठाव आहे. आरटीआई थ्रू पावर बढ़ाए हमारे सर जी है जो उन्होंने पूरा नियोजन किया। मेन वही बात है कि आम जनता को आम जनता को दिखाना चाहिए कि आप क्यों चुप बैठे हो। उनको जगह से हिलाने का काम हमारा चालू है कि आपसे आपके ऊपर कितना अन्याय हो रहा है, क्योंकि महंगाई बढ़ गई है, बच्चों की पढ़ाई की ये हो रही है, कुछ फैसिलिटीज गई 10-12 साल में कुछ भी नहीं, तो इसके ऊपर हम लोग आंदोलन चलाए। आपको क्या लगता है प्रधानमंत्री जी को इस्तीफा देना चाहिए? खाली प्रधानमंत्री ही नहीं, पूरी टीम को। ये लोग एक मंत्री भी भ्रष्टाचार करते थे, नाच उठते थे। आज इतने जो मंत्री का इस्तीफा चाहिए, सब भ्रष्टाचार कर रहे। इसका कोई विरोध तो इसको इस्तीफा मांग रहे थे, ये पब्लिक को क्या बोलते हैं आतंकवादी है, ये है वो है। ऐसा नहीं होता है ना, भ्रष्टाचारी को अपने पार्टी में शामिल कर रहे हैं। लोटस चला रहे हैं, कोई धनुष्य चला रहे हैं, दूसरा पक्ष का अपने पक्ष में ले रहे हैं। वॉशिंग पाउडर चालू की लिए, वो तो बड़ी फैक्ट्री है वॉशिंग पाउडर की। कल उसका इस्तीफा मांगते हो, दूसरा दिन वो आता है रात इनकी पार्टी में, तो साफ हो गया। हम लोग पब्लिक तो पागल नहीं है ना, कहाँ तो उठना चाहिए, कोई तो उठना चाहिए। वही आज हम लोग उठेंगे। मेरा नाम रविंद्र जाधव है, मैं RTI मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। मेन उद्देश्य आपके सरकारी विरोधी मामला जैसे अभी हमारा ऑल ओवर मतलब जो आम पब्लिक है जो परेशान है, अभी जो एग्जाम का आया है, नेट का आया है, तो हम लोग पार्टी नहीं मगर हम लोग उसके लिए भी झगड़ रहे हैं कि बच्चों की पढ़ाई की खराबी हो रही है, नुकसान हो रहा है, और वो नुकसान यहाँ से भर के निकल रहा है। तो कोई तो पढ़ना चाहिए, कोई तो आगे बढ़ना चाहिए, वही हम लोग बोल रहे हैं। और 16 तारीख को हमारा आंदोलन कराएगा, हम लोग किस दिशा में जाएंगे और किस दिशा में जाना चाहिए। आपके थ्रू मैं पब्लिक को इतना ही बोलूंगा कि हमारे साथ आप लोग भी जुड़िए, और आपको प्रेस को भी मैं रिक्वेस्ट करता हूँ आप लोग भी हमारे साथ जुड़िए, क्योंकि खाली हमारे RTI के नहीं है, आप लोग के लिए भी हम लोग लड़ रहे हैं। आंदोलन के लिए लिस्ट में बहुत है, लेकिन जैसे हमने सिलेक्टेड लोग चुने हैं, हमारे जो पदाधिकारी है हमारे पास 100 की लिस्ट है। इसके अलावा एक जस्टिस ने कोर्ट के अंदर जिस तरह युवा को कॉकरोच बोला, और अभी कॉकरोच पार्टी का निर्माण हुआ है, ऐसे बहुत सारी पार्टियां
हमारे देश में आ गई। आपको क्या लगता है कि कोई भी पार्टी ये देश चलाने के लायक है कि नहीं? देखिए, कैसा है आपसे क्या, ऐसी एक भी पार्टी नहीं है कि अपन कोई भी पार्टी की ऐसी मतलब एकदम लाइफली इस तरीके से बात नहीं करते, क्योंकि देखो अपने लिए सब रिस्पेक्टेड है, अपन सबका आदर करते हैं, अपन विरोध किसका करते हैं, सिर्फ भ्रष्टाचार। मैं ये भी नहीं चाहता हूँ कि नहीं बीजेपी पक्ष ही नहीं रहूँ या आरएसएस नहीं रहूँ, मैं ये भी नहीं चाहता हूँ। मैं ये चाहता हूँ कि इस पे जो भ्रष्टाचार लोग जो बैठे हुए, जो अपनी कुंडली जमा के बैठे हुए, अगर घर पे जाना चाहिए तो कोई दूसरे को संधि दो, कोई अच्छे लोग को आने दो, कोई अच्छा कोई देश का तो भला जरूरी है। बीजेपी नहीं भला कर रही, पेपर फूटी हो रही, फिर भी कुछ नहीं हो रहा, उसके राजीनामे के लिए वो अपनी पार्टी झंडा कर रही है, कर रही क्या हो रहा है, कुछ नहीं हो रहा है। अभी तो मोदी जी को दिख नहीं रहा है क्या, बच्चों की इतने बच्चे लोग आत्महत्या कर रहे हैं, सब हो रहे हैं, बेरोजगारी आ रही है, बेरोजगारी पे कोई कुछ बोलता नहीं, सब प्राइवेटीकरण। सर, प्रधानमंत्री जी ने विकास बढ़ाने की बात की थी, आपको कहीं विकास दिखाई दे रहा है कहाँ हमारे देश में? विकास तो सिर्फ बीजेपी के कार्यकर्ता और बीजेपी के पदाधिकारियों का ही विकास हुआ है। आपको ऐसा नहीं लग रहा है प्रधानमंत्री जी ने मुंगेरी लाल के ऐसे सपने दिखा दिए? हाँ बिल्कुल बिल्कुल, सपने उन्होंने दिखाए ही है और सबको मेलोडी दी है उन्होंने, और यही नहीं प्रदेश में देखने भी जाके भी दी हुई है। अमित शाह साहब की जो हमारा आंदोलन है तो उसमें सब जितने भी पत्रकार बंधु है और जितने युवा है देश का नेता है वो हमारे साथ जुड़े और इस जो हमारी मुहिम है उसको आगे लेके चले और ये कानून पास किए। और हमारा यहाँ सदा ये हिस्सा है कि लोगों को जनता को माहिती का अधिकार जो आरटीआई एक्ट है और ह्यूमन राइट एक्ट है, और ये जो एक्ट है जो देश के लिए काम कर ऐसा एक ही एक्ट है जो जनता को अपने कॉमन मैन को आरटीआई के माध्यम से उसको इंफॉर्मेशन मिलती है कि हमारी सरकार क्या कर रही है, तो उसकी जन जागरूकता होनी चाहिए। ऐसे ही बहुत ऐसे कम लोग हैं जो अभी आरटीआई डालते हैं, तो हम चाहते हैं हर गांव के, हर जिले के, हर शहर के लोग वहाँ पे अपने ये कानून सीख के वहाँ पे आरटीआई डाले, वहाँ का करप्शन निकाले। सर, मेरा आपसे एक सवाल है, अखिलेश यादव जी उत्तर प्रदेश में गिर गए, फिर उनके साथ साथ में केजरीवाल भी चल दिए, अभी ममता जी भी जा रही है, आपको क्या लग रहा है अभी किसका नंबर आएगा? देखिए, ये तो धोखाधड़ी चालू है। मतलब जो सत्ताधारी पक्ष है वो चाहता ही नहीं कि विरोधी पक्ष वहाँ पे बने, क्योंकि सरकार अगर विरोधी पक्ष नहीं रहेगा तो हम वहाँ पे ही रहेंगे, ऐसा उनका है। तो क्या है ना, उनका जो जैसे मैंने बोला कि वहाँ पे जो भांडवल चाहिए, जो बड़े लोग अडानी अंबानी है, मैं उनको तो नाम देता हूँ, लेकिन उनको ही सपोर्ट कर ले, जो अमीर लोग हैं उनको ही सपोर्ट कर ले, और जो गरीब है, आम आदमी है, किसान है, जो बेरोजगार है, उनके लिए कोई राहत नहीं महसूस कर रहा। आज हमारे दिवस को क्या संदेश देना चाहते हैं? मैं चाहता हूँ कि उसको कि जो कानून है, आरटीआई कानून है, ह्यूमन राइट्स कानून है, वो सीखे, उसका इस्तेमाल करें, और जो करप्शन चालू है वो करप्शन के साथ विरोध में लड़े। हर जागरूक नागरिक होना चाहिए। अगर ऐसा लड़ेंगे, मतलब करेंगे, तो तभी जाके सोल्यूशन होएगा। पार्टी आज बीजेपी है, कल कांग्रेस आएगी, तो हर पार्टी को भ्रष्टाचार करके, लेकिन उसके खिलाफ आवाज नहीं उठाओगे, उसके बाद सब कानून नहीं लाओगे, उसका इम्प्लीमेंटेशन नहीं करोगे, उसका कुछ नहीं होगा। ये ऐसे चलते जाता है। तो यहाँ के युवा को, यहाँ के जनता को, नागरिक को आज जागरूक होने की जरूरत है। कार्यकर्त्यांना ही पत्रकारांना सुरक्षा भेटलीच पाहिजे। भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र या। सर्वांना प्रश्न द्या ना. हो साहेब.